पहिला उतारा वाचूया. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या जागतिक कीर्तीच्या नर्तकीला कसे विसरता येईल? मोहनजोदडो येथील नृत्य करत असलेली ही नर्तकी पितळी धातूची दुर्मिळ कलाकृती आहे. शालेय पुस्तकातूनही आपणास 5000 वर्षापूर्वीच्या इतक्या प्राचीन वारशाबद्दल माहिती मिळते. तिच्या डाव्या हाताच्या कोपरापासून बोटापर्यंत शिंपले, हस्तिदंत किंवा पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत. आधुनिक कलेचा नमुना म्हणून एकत्र 3 पेंडंटचा हार आणि उजव्या हातात कोपराच्या आणि मनगटावर काही बांगड्या आहेत. ती म्हणजे निडर मानववृत्तीचे प्रतीक आहे. तिला पाहून आपणास समजते की एखाद्या कलाकृतीचा परिणाम आपल्या इंद्रियांवर कसा होतो. असा हा उतारा आहे. उतारा वाचल्यावर तुम्हाला थोडाफार त्याचा अर्थ समजलाच असेल. आता त्यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे? कारण ही नर्तकी दुर्मिळ अशी कलाकृती आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ए, ती एक दुर्मिळ कलाकृती आहे. प्रश्न दुसरा. पेंडंट यापैकी कशाचा घटक आहे? उतार्यामध्ये तुम्हाला एक ओळ दिलेली आहे. पेंडंटचा हार म्हणजेच पेंडंट साठी कोणता शब्द आलेला आहे? पेंडंट साठी हार हा शब्द आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न तिसरा वाचूया. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पहिले विधान आहे, तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केल्या आहेत. उतार्यामध्ये आपण शोधूया. बघा, इथे एक ओळ आहे. हाताच्या कोपरापासून बोटांपर्यंत शिंपले आणि पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत. म्हणजे बांगड्या कशाच्या आहेत? शिंपले आणि पातळ धातूच्या. हो की नाही? म्हणजे पहिले वाक्य बरोबर आहे. दुसरे वाक्य वाचूया. तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. आताच आपण बघितलं, हार हा 3 पेंडंटचा बनलेला आहे. तो हस्तिदंताचा आहे का? नाही. म्हणजे दुसरे वाक्य हे चुकीचे आहे. म्हणजेच पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला त्याचे उत्तर सापडेल. बी पर्यायामध्ये पण तेच रिपीट झालेलं असल्यामुळे आपण इथे सत्य सत्य करूया. ठीक आहे. चौथा प्रश्न. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता तुम्हाला माहित आहे, निडर म्हणजे शूर, धाडसी सुद्धा आणि पराक्रमी सुद्धा. मग समानार्थी नसलेला म्हणजेच विरुद्धार्थी. निडरचा विरुद्धार्थी शब्द भित्रा. म्हणजे तिन्ही पर्याय चुकीचे आहे. योग्य पर्याय आहे भित्रा. पाचवा प्रश्न वाचूया. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय? कलाकृती म्हणजे काय? कलेचा तपशील नाही. खणून काढलेली वस्तू पण नाही. तांब्याच्या वस्तू पण नाही. तर कलाकृती म्हणजे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. दुसरा उतारा वाचूया. फुले अनेक दृष्टींनी आपल्यासाठी उपयुक्त आहेत. फुलांचे अनेकविध रंग आणि आकृत्या असतात. फुले सौंदर्याचे प्रतीक आहेत. फुलांचा वापर धार्मिक पूजेत केला जातो. प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुष्पगुच्छ दिले जातात. फुलांचे हार तयार करून देवतांना वाहण्यासाठी आणि महान लोकांच्या सन्मानार्थ वापरात आणले जातात. स्वतःच्या सभोवच्या वातावरणाची शोभा वाढवण्यासाठी फुलांना फुलदाणी सजवून ठेवण्यात येते. फुलांचे व्यावहारिक उपयोग देखील आहेत. यांचा वापर अत्तर, चहा आणि सौंदर्य प्रसाधन तयार करण्यासाठीही केला जातो. काही फुलांचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. थोडक्यात फुले महत्त्वाची आहेत, कारण
त्यांचा शरीर मनावर सकारात्मक परिणाम होतो. आता यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला आहे, फुले अनेक दृष्टींनी रिकामी जागा आहेत. आपण उतार्यामध्ये बघितलेलंच आहे, पहिलंच वाक्य आहे, फुले अनेक दृष्टींनी उपयुक्त. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक बी, उपयुक्त. दुसरा प्रश्न, फुले रिकामी जागा आढळतात. बघूया. फुले अनेकविध रंग आणि आकृत्यांमध्ये असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा वाचूया. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे काय? उपयोग आहे फुलांचा? उतार्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. अत्तर, चहा, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. चौथा प्रश्न वाचूया. रिकामी जागा फुलांचा वापर औषध तयार करण्यासाठीही केला जातो. सर्वच फुलांचा औषध तयार करण्यासाठी उपयोग केला जातो का? नाही. काही फुलांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पाचवा प्रश्न वाचूया. उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे परिणाम शब्द इथे आलेला आहे. शरीर मनावर सकारात्मक परिणाम होतो. मग परिणाम म्हणजे काय? तर जोर नाही, काम करणे पण नाही, इजा करणे पण नाही, तर परिणाम या शब्दाचा अर्थ होतो प्रभाव. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. हो की नाही? उतारे वाचून त्यावरील प्रश्न सोडवणे हे अगदी सोपे आहे. पूर्णपैकी पूर्ण मार्क आपल्याला या प्रश्नांमध्ये मिळू शकतात. अगदी काळजीपूर्वक उत्तरे सोडवावी लागतात. झटपट उत्तरे सापडतात. तिसरा उतारा वाचूया. भीमकाय पांडा आज फक्त मध्य चीनच्या बांबूच्या जंगलात आणि काही प्रमाणात तिबेटमध्ये आढळतात. बांबूचे जंगल त्यांना खाद्य, विश्रांती आणि संरक्षण देतात. भीमकाय पांडा अधिकांश वेळ बांबूच्या जंगलात फिरण्यात आणि बांबूची कवळी पाने चघळण्यात घालवितात. ते मोठ्या प्रमाणात फक्त बांबूची कवळी पानेच खातात. त्यामुळे त्यांना सदोदित पोटभर खाद्य मिळत नाही. मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ते आता फक्त प्राणी संग्रहालयातच दिसतात. मात्र प्राणी संग्रहालयात त्यांचे संगोपन अवघड असते, कारण त्यांच्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध करून देणे कठीण आहे. चला आता त्यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला आहे, प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते? परिच्छेदामध्ये शेवटचंच वाक्य आपल्याला लक्षात येईल. प्राणी संग्रहालयात त्यांचे संगोपन अवघड ठरते कारण त्यांच्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध करून देणे कठीण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक सी. त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे, म्हणून प्राणी संग्रहालयात पांडाचे संगोपन करणे अवघड ठरते. बरोबर ना? प्रश्न दुसरा, भीमकाय पांडांचा मुख्य आहार कोणता? ते मोठ्या प्रमाणात बांबूची कवळी पानेच खातात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय राहील? बी. बांबूची कवळी पाने. तिसरा प्रश्न वाचूया. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण? त्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने हा प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न चौथा, भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आता तुम्हाला माहित आहे भीमकाय म्हणजे खूप मोठा, भीम सारखा. मग पर्यायामध्ये विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. मोठा
भीमकाय म्हणजे त्याचा विरुद्धार्थी मोठा होईल का? नाही. विस्तृत होईल का? नाही. लांबलचक तर नाहीच होणार. मग भीमकाय याच्या विरुद्ध होईल लहान. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लहान. पाचवा प्रश्न, प्राणी संग्रहालयात रिकामी जागा. काय केले जाते प्राणी संग्रहालयात? तुम्ही कधी गेले आहे का? पर्याय वाचूया आपण. पक्षी पिंजऱ्यात ठेवले जातात? नाही. प्राणी संग्रहालयात चरतात व विश्रांती घेतात? नाही. प्राणी संग्रहालयामध्ये मुले पशूंचे मनोरंजन करण्यात येतात? आपण पर्याय चुकीचा आहे. तर प्राणी संग्रहालयात पशु पक्ष्यांना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. तुम्ही बघितलं असेल ना पशु पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवलेले. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चला आता चौथा उतारा वाचूया. सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायकलकडे लक्ष देऊन पाहत होती. नवी कोरी चकचकीत लाल सायकल पाहून ती चकित झाली होती. तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे टक लावून पाहिले आणि म्हणाली, चल जाऊया. सोनमने सायकलकडे शेवटचे पाहिले आणि वडिलांच्या मागोमाग निघाली. रात्री झोपतानाही ती चटकदार लाल सायकलचाच विचार करीत होती. दुसऱ्या दिवशी शाळेतही ती सवंगड्यासोबतच याच विषयावर गप्पा मारत होती. शाळेतून परत आल्यावर तिने घरापुढे नवी कोरी सायकल बघितली. तिला खूप आनंद झाला आणि तिने आईला हाक मारली. तिचे आई बाबा हसत हसत बाहेर आले आणि म्हणाले, तुझ्या वाढदिवसाची भेट सायकल. सोनम खुश झाली आणि आई बाबांना बिलगली. चला आता यावरील प्रश्न सोडवूया. अगदी सोपे असे प्रश्न आहेत, चटकन येतील तुम्हाला. प्रश्न पहिला, सोनम रिकामी जागा दुकानात गेली होती. कोणासोबत गेली होती ती दुकानात? अगदी बरोबर, तिच्या वडिलांसोबत, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न वाचूया. सोनम दुकानात चकचकीत रिकामी जागा सायकल पाहिली आणि आकर्षित झाली. पर्याय आहेत लाल, हिरवी, पिवळी, काळी. कोणत्या रंगाची सायकल बघितली होती तिने? अगदी बरोबर, चकचकीत लाल, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. प्रश्न तिसरा, सोनमच्या आई बाबांनी या कारणास्तव तिला सायकल दिली. कोणत्या कारणास्तव तिला सायकल दिली होती सोनमच्या आई वडिलांनी? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक ए, वाढदिवसाची भेट म्हणून. प्रश्न चौथा, सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला? सायकल दिसल्याबरोबर सोनमला आनंद झाला. मग तिने काय केले? उड्या मारल्या? नाही. सायकलला गिरक्या घातल्या? नाही. आईबाबांना आभार मानून? नाही. तर तिने काय केले? आईबाबांना ती बिलगून गेली, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. प्रश्न पाचवा, चकित होणे म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे, चकित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? आठवणे? नाही. घाबरणे? नाही. धक्का लागणे तर नाहीच. तर चकित होणे म्हणजे स्तिमित होणे, म्हणजेच योग्य पर्याय आहे बी. अशा प्रकारे आपण 2026 मध्ये झालेल्या नवोदय परीक्षेत मराठी विषयामध्ये जे 4 उतारे आले होते, त्या उतार्यांचे वाचन आणि प्रश्न किती सोप्या पद्धतीने सोडवले जातात हे बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 सालच्या परीक्षेमध्ये आलेल्या 4 उतार्यांचे वाचन आणि प्रश्नोत्तरे घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.